तुमच्या पाकिटातील कागदी नोटा आता लवकरच गायब होणार असून त्यांच्या जागी नवीन नोटा येणार आहेत। कशा असतील नवीन नोटा सांगते, पण त्या अगोदर थोडक्यातला नक्की फॉलो करा। तर भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय सध्या चलनात असलेल्या कागदी नोटांऐवजी मजबूत आणि टिकाऊ पॉलिमर प्लास्टिक नोटा आणण्याच्या तयारीत आहे। आरबीआयच्या मागील 2 महत्त्वाच्या बैठकांमध्ये या प्रस्तावावर सविस्तर चर्चा झाली असून लवकरच एका पायलट प्रोजेक्टची घोषणा होऊ शकते। कागदी नोटा लगेच चुरगळतात, फाटतात, मळतात किंवा पाण्यात भिजून खराब होतात, पण प्लास्टिकच्या नोटा अत्यंत मजबूत असल्यामुळे त्या सहजासहजी फाटणार नाहीत। या नोटांच्या छपाईच्या सुरुवातीचा खर्च जास्त असला तरी दीर्घकाळात तो अत्यंत फायदेशीर ठरेल। सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे या नवीन प्लास्टिक नोटा सध्याच्या एटीएम मशीनला पूर्णपणे सपोर्ट करतील। तसंच या नोटांवर अत्याधुनिक सुरक्षा फीचर्स देणं सोपं असल्याने बनावट किंवा खोट्या नोटा तयार करणं जवळपास अशक्यच होईल। आरबीआयने हिरवा कंदील दाखवला तर विशेष मूल्याच्या नोटांपासून या प्रयोगाची सुरुवात केली जाईल। मग तुमच्या मते कागदी नोटांऐवजी प्लास्टिकच्या नोटा आणण्याचा आरबीआयचा हा विचार योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला हो किंवा नाही मध्ये सांगा। ही रील जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि अशाच अपडेट्ससाठी थोडक्यातला फॉलो करा। बातमी म्हणजे थोडक्यात।